महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हो, आणि आज आपण एका खूपच म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण पाहणार आहोत की ज्या गावांचं नव्याने नगरपालिका किंवा महानगरपालिकांमध्ये समावेश झालाय ना, तिथे जमिनीचा पारंपरिक सातबारा थेट बंद करून प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. हो, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा एक खूप मोठा निर्णय आहे बघा. नक्कीच. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामुळे आपल्या जमिनीच्या व्यवहारात खूप मोठे बदल होणार आहेत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, सुरू करूया. मला सगळ्यात आधी हे विचारायचं आहे, म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आत्मा असलेला सातबारा अचानक का बंद केला जातोय? कसं आहे, हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडतो, पण यामागची कायदेशीर बाजू समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, या कायद्यानुसार जमिनीचं वर्गीकरण होते. सातबारा हा मुळात शेतसारा गोळा करण्यासाठी आणि पिकांची नोंद ठेवण्यासाठी बनवलेला कृषी दस्तावेज आहे. त्यात सिंचनाची साधने, पिके यांची माहिती असते. अच्छा, म्हणजे तो फक्त शेतीपुरता मर्यादित आहे. अगदी बरोबर. पण जेव्हा एखादं गाव महानगरपालिकेच्या हद्दीत येतं तेव्हा तिथली जमीन शेतीकडून अकृषक म्हणजे आपण ज्याला NA म्हणतो तिकडे वळते. हो, तिथे मग इमारती आणि रस्ते येतात. हो ना. आता सांगा, अशा नागरी वस्तीत विहीर आणि पिकांची नोंद ठेवणारा सातबारा काय कामाचा? त्यामुळे या शहरी क्षेत्रासाठी प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मालमत्ता पत्रक देणं कायदेशीरदृष्ट्या जास्त सोयीचं असतं. म्हणजे हे असं झालं की एखाद्या आधुनिक शहरात चुकीच्या लॉकसाठी जुनी चावी वापरण्यासारखं आहे हे. अगदी तसंच. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 14 नुसार अधिकारांच्या नोंदी म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्स अद्ययावत ठेवणं प्रशासनावर बंधनकारक आहे. जमिनीचा प्रत्यक्ष वापर बदलला की कागदही बदलला पाहिजे. याचा फायदा म्हणजे महानगरपालिकेची कर प्रणाली आणि नागरी सुविधांमध्ये सुसूत्रता येते. अरे वा, हे खूपच लॉजिकल आहे. आणि इथे 2 क्विक फॅक्ट्स सांगते. पहिला म्हणजे हा निर्णय सरसकट संपूर्ण राज्यासाठी नाहीये, तर फक्त नव्याने समाविष्ट झालेल्या शहरी गावांसाठी आहे. अच्छा, म्हणजे ज्यांची हद्दवाढ झाली आहे तिथेच. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच शासनाचा एक अधिकृत सरकारी आदेश म्हणजे GR जारी होणार आहे. हे खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. पण मला एक सांगा, बँकांचे कर्ज आणि मालमत्ता हस्तांतरणाबाबत लोकांना नेमक्या काय अडचणी येतात? बघा, मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार जेव्हा शहरात जमिनीचा व्यवहार होतो तेव्हा मालकी हक्क आणि क्षेत्रफळ अगदी तंतोतंत स्पष्ट असावे लागते. पण सातबारा हा शेत जमिनीसाठी असतो. त्यात मोजमाप हे हेक्टर किंवा R मध्ये असते आणि सीमारेषा अगदी ढोबळ असतात. अच्छा. मग जेव्हा त्या जागेवर बिल्डिंग उभी राहते तेव्हा जुन्या सातबाराने हस्तांतरण करताना प्रचंड अडचणी येतात. बँका कर्ज देताना तर हा मोठा अडथळा ठरतो. म्हणजे बँकेच्या अधिकाऱ्याला कागदावर शेती दिसते पण तिथे प्रत्यक्षात 4 मजली बिल्डिंग असते. अगदी बरोबर. बँकांना सिटी सर्वे नंबर, प्लॉटचे चौरस फुटातले मोजमाप आणि FSIची माहिती लागते. सातबारावर हे काहीच नसतं. मग प्रॉपर्टी कार्डमुळे हे कसं सुटतं? प्रॉपर्टी कार्ड हे अचूक नगर भूमापनावर म्हणजे सिटी सर्वेवर आधारित असतं. त्यावर बांधकामाची स्थिती, क्षेत्रफळ अत्यंत अचूकपणे नोंदवलेलं असतं. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड हे एक प्रकारे त्या जमिनीचे एक्सरे चित्रच आहे म्हणा ना. हो, अगदी योग्य शब्द वापरलात तुम्ही. यामुळे बँकांना कर्ज मंजूर करणं सोपं जातं, व्यवहार पारदर्शक होतात आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या जमिनीला खरा शहरी बाजारभाव मिळतो. ज्यांना ही माहिती आवडत असेल त्यांनी लगेच आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, आता एक अत्यंत गंभीर प्रश्न. बोला ना. लोकांच्या मनात एक भीती आहे की सातबारा बंद होणार म्हणजे सरकार आपली जमीन काढून घेणार का? हे बघा, हा गैरसमज आपण लगेच दूर केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला मालमत्तेचा मूलभूत अधिकार दिलाय. हा निर्णय जमीन काढून घेण्यासाठी अजिबात नाहीये. मग हे कशासाठी आहे? उलट तुमच्या जागेला शहरी कायद्यानुसार अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आहे. सातबारावर सीमा अस्पष्ट असतात, त्यामुळे शहरात अतिक्रमण जास्त होतं. पण प्रॉपर्टी कार्डवर सिटी सर्वेमुळे इंचाचं मोजमाप असतं. बापरे, म्हणजे यामुळे जमीन जास्त सुरक्षित होईल. हो ना.
भूमाफिया किंवा अतिक्रमण करणाऱ्यांपासून तुमची जमीन कायदेशीररित्या भक्कम होते. आणि महाराष्ट्र नगर रचना कायदा म्हणजे MRTP ॲक्टनुसार शहराचा विकास आराखडा बनवताना प्रशासनालाही या अचूक मोजमापाचा फायदा होतो. अच्छा, म्हणजे रस्ते, पाणी पुरवठा यांचं नियोजन सोपं होतं. अगदी बरोबर. पण ही सगळी प्रक्रिया कशी पार पडणार? सरकारी ऑफिस म्हटलं की हेळपाटे आलेच. कसं आहे, शासनाचा प्रयत्न आहे की प्रक्रिया सोपी असावी. मी एका चेकलिस्टसारखे टप्पे सांगते. हो, सांगा ना. पहिला टप्पा म्हणजे महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार लवकरच येणारा अधिकृत GR. दुसरा टप्पा म्हणजे शासनाधिकारी स्वतः त्या भागात जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाने जमिनींची पाहणी करतील. अच्छा, म्हणजे स्वतः अर्ज करायला नको? शक्यतो नाहीये. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या हरकती ऐकून सोडवल्या जातील आणि जुना सातबारा रद्द होईल. आणि शेवटचा टप्पा म्हणजे नागरिकांना त्यांचं नवीन प्रॉपर्टी कार्ड मिळेल. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची मोठी बचत होईल, नाही का? नक्कीच होईल. आणि तुमच्या मनात या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण आता चर्चेच्या शेवटाकडे आलोय, तर एकदा थोडक्यात आढावा घेऊया. हो, तर आजचा मुख्य मुद्दा असा की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार नव्याने समाविष्ट महानगरपालिका क्षेत्रांत सातबारा बंद होऊन प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. आणि यामुळे कर्ज मिळणं आणि हस्तांतरण खूप सुलभ होईल. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे कोणाचीही जमीन हिरावून घेतली जाणार नाहीये, तर मालकी हक्क अधिक भक्कम होईल. अगदी बरोबर. तर मंडळी, तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी कोणत्या नवीन विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि अधिक माहितीसाठी आपल्या महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.